तुम्ही कामं करत नाही आणि जो काम करतोय त्यालाही तुम्ही त्याचं तिकीट कट करताय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे ते महाराष्ट्रात क्रमांक 1च्या मताने मी निवडून येणार आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला 1.5 तास अगोदर फक्त लास्ट शेवटच्या मला सांगण्यात आलं की तुला उमेदवारी देण्यात येत नाही. म्हणजे हा कुठला प्रकार आहे? माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने नाही, त्या भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेत्यांनी डावललेली आहे. नमस्कार, मी निखिल सुक्रे, बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या महापालिकेची धामधूम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते, परंतु भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर त्यांनी आक्रोश सुद्धा व्यक्त केला. असेच एक कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, अमोलजी बालवडकर आपल्या बरोबर आहेत. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, आता या ठिकाणी उमेदवारी करत आहात. नेमकं कारण काय आहे तुम्हाला डावलण्याचं? खरं तर विधानसभेला सुद्धा तुम्ही इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस. तुम्ही त्यांनाच विचारा का डावलली, कारण मलाच माहित नाही, अजून जनतेलाही माहित नाही. जनताही ते विचारते या भागातली की काय कारण आहे. त्यांना इथल्या भागातल्या लोकांनी त्यांना मतदान केले लोकसभेला, विधानसभेला. या जनतेला त्यांनी सांगावं की अमोलवडकरांचं तिकीट का डावललं. बघायला गेलं तर मोठी आयात या निवडणुकीला झाली. विविध पक्षामधून सगळे बरेच कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत होते, परंतु आयत्या वेळी आलेल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते तिकीट दिल्या गेली. आणि तुम्ही एवढे वर्ष काम करताय, तुमचं तिकीट कापलं गेलं. बघा, ते माझा तो प्रश्न नाहीये. तिकीट कोणाला दिलं तो पक्षाचा अधिकार आहे. माझं तिकीट ज्या पद्धतीने कट केलं असं तरी काय हरकत नाही, पण ज्या पद्धतीने केलं, मला 1.5 तास अगोदर फक्त लास्ट शेवटच्या मला सांगण्यात आलं की तुला उमेदवारी देण्यात येत नाही. म्हणजे हा कुठला प्रकार आहे? जेव्हा मला तुम्ही विधानसभेच्या काळात कमिटमेंट करता तुला महापौर स्टँडिंग देऊ, आणि त्याच उमेदवाराला तुम्ही साधं तिकीट पण देत नाही, ते पण शेवटच्या टप्प्यात. तुम्ही सन्मानाने सांगितलं असतं 2 दिवस 4 दिवस अगोदर बाबा, किंवा काय कारण आहे ते सुद्धा अजून सांगितलं नाही. कारण तर सांगितलं पाहिजे. खरं तर ही निवडणूक जी असते ती कार्यकर्ता घडवण्याची, मोठे करण्याची निवडणूक असते. कुठलीही निवडणूक झाली तर निवडणुकीच्या वेळी तुम्हाला विधानसभेला सुद्धा फोन करून परत घ्यायला सांगितला होता. यावेळेस ऐनवेळी तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं. आता तुम्ही राष्ट्रवादीमधून उमेदवारी करत आहात, परंतु बघायला गेलं तर ज्या पक्षासाठी आपण काम करतो आहोत त्या पक्षामधून ऐनवेळी अशा प्रकारे उमेदवारी नाकारली जाते. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनावर काय परिणाम झाला? सर्वप्रथम मी सांगतो, अजूनही सांगतो की माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने नाही, त्या भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेत्यांनी डावललेली आहे. पण का? माझा भारतीय जनता पक्ष ज्या विचाराचा आहे, पण काही लोकांनी तो विचार आता संपवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. माझ्यासारखे ह्याची जिरव त्याची जिरव, आता विरोधातच आपल्याला कोण नाही तर आपल्याच पक्षातल्या लोकांची जिरवाजिरवीची कामं चालू झालेली आहेत. तर नक्कीच आपण पाहिलं की आपल्याबरोबर अमोलजी बालवडकर होते. या निवडणुकीमध्ये सगळीकडे आपण चित्र पाहतोच आहोत, परंतु सध्या पुण्यामध्ये सुद्धा निष्ठावंतांना डावलल्याचं जे आहे ते चित्र भाजपकडून सध्या होताना पाहायला मिळते. परंतु सध्या जे आहे अमोलजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करताना पाहायला मिळत आहेत, आणि त्यांनी निर्धार केलेला आहे की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते या ठिकाणाहून जिंकायचं आहे आणि राष्ट्रवादी वाढवायचे आहे. तुम्ही राष्ट्रवादीसाठीचं काय धोरण आखलेलं आहे? खरं तर तुम्ही भाजपचं चिन्ह घराघरामध्ये पोहोचवलं होतं. आता नेमकं राष्ट्रवादीसाठी काय धोरण नेमकं आखलेलं आहे? माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना संपूर्ण पुणेकर काम करणारा माणूस म्हणून ओळखतात. आणि माझाही स्वभाव जनतेमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आहे. मोठे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी या मगाशी मी सांगितलं की नरेंद्रजी मोदी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, हे पुणे शहरासाठी पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवायचे. जे दैनंदिन गरजा आहेत, वाहतूक समस्या असेल, खड्डे असतील, कचरा असेल, अजून इतर या भागामधले रस्त्यांची कामं असतील, ओव्हरब्रिजची कामं असतील, किंवा गार्डन, प्लेग्राऊंड, अनेक विकास कामं या भागामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये बॅकलॉग आहे. प्रशासन राज असल्यामुळं आणि इथल्या सिटिंग कॅबिनेट मंत्र्यांनी तर एकही काम या भागामध्ये केलेलं नाही आहे, एकही प्रकल्प त्यांनी केलेला नाही आहे. त्यांना करण्यासाठी खूप काय होतं. त्यांनी एक दाखवावं, चॉकलेट वाटण्याशिवाय त्यांनी या भागामध्ये काय नाही केलेलं. त्यांनी एक काम दाखवावं केलेलं या भागामधलं. त्यामुळे ही जनता आता तुम्ही कामं करत नाही आणि जो काम करतोय त्यालाही तुम्ही त्याचं तिकीट कट करताय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे ते महाराष्ट्रात क्रमांक 1च्या मताने मी निवडून येणार आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला सांगतो शेवटचा प्रश्न, आता चिन्ह राष्ट्रवादीचं घड्याळ म्हणून तुम्ही पोहोचवत आहात. कमळ खरं तर घराघरात पोहोचवलं होतं. काय आव्हान असेल आज लोकांना
काय सांगा? कमळही मीच पोचवलं होतं आणि आता घड्याळही मीच पोचवलेलं आहे. त्यामुळे कमळाची पण लोक मलाच मतदान करणार आहे आणि घड्याळाचे पण लोक मलाच मतदान करणार आहे. तर धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर हे होते अमोलजी बालवडकर. पाहत राहावी मराठी. धन्यवाद.